देव तुकाराम महाराज की जय। विनायकं गुरुनोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञान प्रताप लक्ष्मणामृत अद्वैत भाव पटतम हित बुद्धि रहस्य ज्ञानस्व भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरुराज नमस्ते। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं सुनाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांत विदाम वरिष्ठम। सिद्धांत यह है सारे पदार्थ चेतन का विवर्त है, अविद्या का परिणाम है। लक्षात ठेवा हे वाक्य सिद्धांत असा व्यास शंकराचार्य ज्ञानराज तुकोबाराय या संत महात्म्यांचा सिद्धांत असा की चेतन जे अधिष्ठान आहे त्या चेतन अधिष्ठान त्याला ब्रह्म म्हणावं, त्याला देव म्हणा तुमच्या भाषात, त्याला भौम म्हणावं वेदात, शास्त्रात त्याला ब्रह्म म्हणावं, अभ्यास करताना त्याला कुटस्थ साक्षी म्हणावं. असं जे असणारं चेतन त्या चैतन्याशी अनात्मा असणारं प्रपंच अधिक त्याचा काही संबंध नाही. प्रपंचिक अधिक प्रकृती अधिक तत्कार्य विकृती त्याचा याच्या अधिष्ठानाशी काही संबंध नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यावर विचार पुढे केला जाईल. सारे पदार्थ चेतन का विवर्त है. सगळे पदार्थ चेतनच वेगळे, विवर्त या शब्दार्थ वेगळे असं गुरुजींनी सांगावं. अधिष्ठानावर विपरीत स्वभावान अन्यथा म्हणजे विवर्ताची व्याख्या झाली. आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक विवर्ताची व्याख्या खूप महत्त्वाची आहे. ही सामान्य व्याख्या आहे, पण आणखीन ब्रह्मसूत्राची व्याख्या आहे. सो अभाव अधिकरण में जो अभास भाष्य सो अध्यास सो विवर्त कही आहे. हे ह्याच्यापेक्षा ते सूक्ष्म. अविद्या का परिणाम है. मग काय हे सगळं प्रपंच कशाचा परिणाम आहे. अविद्याचा. अविद्या कशाला म्हणायचं. संकुचित करते संकोचनी कार्य झाला त्या विद्येचं लक्षण. आता ते संकोचन शब्द झाला, अनुभव काय अल्पज्ञ अल्पशिक्षण. त्याच्यापेक्षा खालच्या भाषात जीवत्व दशेला प्राप्त. जीवत्व दशेला प्राप्त. त्याच्यापेक्षा खालच्या भाषात दुःख. त्याच्यापेक्षा खालच्या भाषात परिचिन नाही. या ध्यायाचे म्हणे मी स्त्री पुत्र अंधारा म्हणे माझे, हे अविद्येचं लक्षण आहे. सुख दुःख हे अविद्याचा परिणाम आहे. पण अविद्याचा जेव्हाला अनुभव येण्याकरता त्या ध्यायाची कला मी माझं म्हणणे हे अविद्यामुळे म्हणतो. आणि आता ध्यायाची कला म्हणल्यानंतर परिच्छिन्न आलंच त्या. हो चला त्याचे सांगताना एखाद्या तुम्हाला व्यवहार वाटेल म्हणून, पण ते नाही चिंतन. म्हणून प्रकृतीचं कार्य ही संकुचित आहे. अविद्या काय करते. संकुचित करते. संकुचित करते म्हणजे तुम्हाला जितकं हलकेपणा जितकं परिच्छिन्न असेल ते अविद्याचं कार्य. किती परिच्छिन्न आहे काय सांगू तुम्हाला. प्रत्येक व्यावहारिक जीव खूप परिच्छिन्नामध्ये जर राहिला. याते शुक्ति रजत की न्यायी. जिस काल में जो पदार्थ प्रतीत होवे तिस काल में अधिष्ठान चेतन आश्रित अविद्या का द्विविध परिणाम होवे है. अविद्या के तमोगुण अंश का घटादि विषय रूप परिणाम होवे है और अविद्या के सत्वगुण का ज्ञान रूप परिणाम होवे है. म्हणजे रज्जूच्या प्रकारे शुक्ती रजतासारखं आहे. म्हणजे अविद्याचे जे तमगुण आहे त्याचं पदार्थ आहे, आणि अविद्याचे सत्वगुण त्याचं ज्ञान आहे, आणि चैतन्य विवर्त आहे. पण चैतन्य अविद्या ही चैतन्याचे आश्रित मानलेले आहे. वास्तविक चैतन्याच्या दृष्टीने पाहिलं त्याला काही माहीत नाही, पण जेव्हाला किंवा साधकाला संगती लावण्याकरता त्या अविद्याचा अधिष्ठानाशी कल्पित संबंध या रूपांची आश्रित आहे. कल्पित संबंध नाही, वास्तविक संबंध नाही. यद्यपि चेतन को ज्ञान कहे है, याते सत्व गुण का परिणाम ज्ञान है, यह कहना बने नहीं. तथापि सारे व्यापक चेतन ज्ञान नहीं, किंतु साभास वृत्ति में आरूढ़
चेतन को ज्ञान कहे है, याते चेतन में ज्ञान व्यवहार की संपादक वृत्ति है। इस रीति से चेतन में ज्ञानपणे की संपादक वृत्ती आहे. म्हणून ज्ञान स्वरूप चेतन आहे, तरी पण ज्ञानाचा व्यवहार होण्याकरता चित पद्धती माया म्हणजे वृत्ती ही ज्ञानाचा व्यवहार करते. वृत्ती ही अविद्येच्या सत्वगुणाचं कार्य आहे आणि त्या अविद्येच्या वृत्ती असणारी त्या चैतन्याचे प्रतिबिंब पडलेलं त्या वृत्तीमध्ये, म्हणून ती ज्ञानाचा व्यवहार करते. आता हा सूर्यापर्यंत वृत्ती गेली, चंद्रापर्यंत वृत्ती गेली, आणखी वृत्ती बाह्य काही इंद्रियाद्वारे जाते, काही इंद्रियाच्या संबंधित जवळच वृत्ती व्यवहार करते. एका शब्दात जास्त विस्तृत न करता ज्ञानाचा व्यवहार सात्विक वृत्तीचा असतो. मूळ ज्ञानामध्ये व्यवहार नाही, स्वरूप ज्ञानामध्ये व्यवहार नाही, पण त्या ज्ञान स्वरूप असणारं त्या ज्ञानस्वरूपाची शुद्ध सत्वगुणाचा अविद्येचा परिणाम असणारी वृत्ती तिचा संबंध असल्यामुळे ते ज्ञानाचा व्यवहार करते. कशाचा व्यवहार करते? ज्ञानाचा. कोण करते व्यवहार? वृत्ती करते. वृत्ती का करते? शुद्ध सत्वगुणाचा परिणाम आहे म्हणून, किंवा सत्वगुणाचा अविद्येचा परिणाम आहे म्हणून. त्या शुद्ध सत्वगुण म्हणण्यापेक्षा सत्वगुणाच्या परिणामामध्ये जी वृत्ती, सत्वगुणाचा परिणाम असणारी जी वृत्ती, त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास पडलेला असतो आणि त्या आभासास ज्ञानाचा व्यवहार वृत्ती करते. मग सगळ्या ज्ञानाचा व्यवहार कोण करते? वृत्ती. इस रीति से चेतन में ज्ञानपने की उपाधि वृत्ति है, ताके विषय भी ज्ञान शब्द का प्रयोग हुए हैं. जैसे लोक में कहे है, घट का ज्ञान उत्पन्न हुआ, पट का ज्ञान नष्ट हुआ, तहा वृत्ति में आरूढ़ चेतन का तो उत्पत्ति नाश संभवे नहीं. वृत्ति के उत्पत्ति नाश हुए है और ज्ञान के उत्पत्ति नाश कहे, याते वृत्ति में भी ज्ञान शब्द का प्रयोग हुए है. आता आणखीन वाचू पहिलं. आता पहिलं वाचलं ती माझं लक्ष नव्हतं, पूर्ण वाच. इस रीति से या रीतीने चेतन में चैतन्याच्या ठिकाणी ज्ञानपने की उपाधि वृत्ति है. म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार करणारी वृत्ती ही उपाधी आहे. ताके विषय भी ज्ञान शब्द का प्रयोग हुए है. त्याचे विषय बी म्हणजे त्या अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रयोग होतो. म्हणजे ज्ञान हे शब्द चैतन्याला सांगितला जातो, पण चैतन्य ही ज्ञानस्वरूप असल्यामुळे शब्दाचा सुद्धा विषय नाही, परंतु वृत्तीच्या संबंधाने त्या चैतन्याला ज्ञान शब्दाचा प्रयोग केला जातो. जैसे लोक में कहे है, घट का ज्ञान उत्पन्न हुआ, पट का ज्ञान नष्ट हुआ, तहा वृत्ति में आरूढ़ चेतन का तो उत्पत्तिनाश संभवे नहीं. आता पदार्थाच्या ठिकाणी शंका आहे. पदार्थाच्या ज्ञानाच्या ठिकाणी घटाच्या ज्ञानाजवळ पट ज्ञान नाही, पट ज्ञानाजवळ घट ज्ञान आहे. मग एका पदार्थ ज्ञानामध्ये बाकीचं ज्ञान मावळले जाते. मग चैतन्याचं ज्ञान तर मावळत नाही, त्याची उत्पत्ती नाही. मग हे कशी संगती लावायची? वृत्ति के उत्पत्तिनाश होवे है और ज्ञान के उत्पत्तिनाश कहे है, याते वृत्ति में भी ज्ञान शब्द का प्रयोग होवे है. म्हणून ज्ञानाची उत्पत्ती आणि मावळतं ही वृत्तीचा व्यवहार आहे. पण त्या वृत्तीला ज्ञानाचा प्रयोग केला आहे, किंवा त्या वृत्तीला ज्ञान आहे म्हणून उत्पन्न होणं आणि मावळणं ही वृत्तीचा व्यवहार आहे. आणि वृत्तीलाही काही ठिकाणी चैतन्याच्या संबंधाने ज्ञान हे पद वापरलं जातं. कोणाला? वृत्तीला. पण मूळ ज्ञान आहे ते त्रिपुटी रहित असल्यामुळे त्याला ज्ञानाचा शब्दाचा प्रयोगसुद्धा होऊ शकत नाही. सो वृत्तिरूप ज्ञान सत्वगुण का परिणाम है, यह कहना संभवे है. म्हणून ती सत्वगुणाची वृत्ती आहे ही त्या संभवले जाते. कारण ज्ञान म्हणजे ते ज्ञान, व्यवहारी ज्ञान. गुरूंच्या आठवणीत, गुरूंच्या भाषा सांगायचं, व्यवहारी ज्ञान वृत्ती आणि अव्यवहारी ज्ञान स्वरूप. व्यवहारी ज्ञान वृत्ती आणि अव्यवहारी ज्ञान स्वरूप. ता वृत्तिरूप परिणाम में चेतन का आभास होवे है. मग त्या वृत्तीचा परिणाम असणारी त्या चैतन्याचा आभास होतो, त्याच्यामध्ये चैतन्य वाटतंय झालं. घटाधिक विषयरूप परिणाम में चेतन का आभास होवे नहीं. आणि घटाधिकाच्या ठिकाणी चैतन्याचा आभास करत नाही, ते तमगुणाचं कार्य आहे म्हणून. काहे ते
विषय और वृत्ति यद्यपि दोनों अविद्या के परिणाम है, तथापि घटादिक विषय तो अविद्या के तमोगुण का परिणाम है। या ती मलिन है, तीन में आभास होवे नहीं, और वृत्ति सत्वगुण का परिणाम स्वच्छ है, तामे आभास होवे है। एकच आहे, माती घटपटादिक ही तमोगुणाचं कार्य आहे, विषय पंचक ही तमोगुणाचं कार्य आहे अविद्येचे, आणि सात्विक वृत्ती ही आहे म्हणून तिथं ज्ञानाचा व्यवहार होतो. पण ही दोन्ही ही सगळं ज्ञान ही आणि पदार्थ ही अविद्येचेच आहेत. पण अविद्याचे पदार्थ तमगुण आहेत, पंचविषय तमगुणाचे आहेत, आणि त्या ज्ञानाचा व्यवहार करणारे अविद्या वृत्ती ती सत्वगुणाची आहे. म्हणून सत्वगुणामध्ये चैतन्य प्रतिबिंब पडत असतो, पण ती ज्ञानाचा व्यवहार करते. इस रीति से वृत्ति को चेतन के आभास ग्रहण की योग्यता होने ते वृत्ति अवच्छिन्न चेतन को ज्ञान कहे है और साक्षी कहे है. आणि या रीतीने त्या ज्ञानाचा व्यवहार वृत्ती करते म्हणून वृत्त्यावच्छिन्न चैतन्य जे आहे का नाही, वृत्त्यावच्छिन्न चैतन्याला साक्ष म्हणतात, कुटस्थं म्हणतात. वृत्ती जितकी आहे ना त्याला वृत्ती अवच्छिन्न आहे ना. वृत्ती हे आता हे पदार्थ आहे, हे उपाधी किंवा हे विशेषण, याने जेवढे पदार्थ व्यापला केलं त्यालाच अवच्छिन्न म्हणावं. तसं वृत्ती जे ज्ञानाचा व्यवहार करणारी वृत्तीची जेवढी ज्या अधिष्ठानावर त्या अधिष्ठान अवच्छिन्न म्हणावं, आणि त्या अवच्छिन्न चैतन्याला साक्षी म्हणावं. का पुन्हा का तर साक्षी हे ज्ञानस्वरूप असल्यामुळे साक्षीच्या साक्षी ज्ञानरूप संबंधाने वृत्ती मी साक्षी असे व्यवहार करते, पण साक्षी व्यवहार करत आहे, पण साक्षीच्या संबंधानेच विचारजन्य सात्विक विचारजन्य सात्विक अध्यात्म विचारजन्य वृत्ती ते साक्षी मीच आहे असे म्हणते. आणि जर साक्षी मी नाही असं जर घेतलं मग व्यवहार ज्ञान म्हणते, मग 5 विषयाचं ज्ञान होते त्याला. पण चैतन्याचे संबंध आहे, सात्विक वृत्ती असल्यामुळे त्यात चैतन्य प्रतिबिंब पडलं म्हणून ती ज्ञानाचा व्यवहार करते. पंचविषयाच्या ज्ञानाचा व्यवहार करते, आणि साक्षी चैतन्य आहे हे ज्ञानाचा व्यवहार करते. पण साक्षी चैतन्य ज्ञानाचा व्यवहार करणारी वृत्ती प्रमाणजन्य आहे, तत्वमसी महावाक्यजन्य आहे, आणि व्यावहारिक वृत्ती ही अविद्याजन्य आहे. घटादिक विषय को आभास घटा द्याला मी म्हणणं हे अविद्यावृत्ती आहे, आणि ब्रह्म मी म्हणणारी तमगुण प्रमाणजन्य वृत्ती. मी ब्रह्म म्हणजे तत्वमसी महावाक्य झाली प्रमाणजन्य वृत्ती, आणि देहाराधिक मी म्हणणं हे अविद्याजन्य वृत्ती. घटादिक विषय को आभास ग्रहण की योग्यता नहीं, इस कारण ते विषय अवच्छिन्न चेतन ज्ञान नहीं और साक्षी भी नहीं. म्हणून घट अवच्छिन्न चैतन्य साक्षी म्हणता येत नाही, आणि ते कोणतं ज्ञान म्हणता येत नाही, चेतन म्हणता येत नाही. का तमगुणाची वृत्ती आहे ना, आणि वृत्त्यावच्छिन्न चैतन्याला साक्षी का नाव सात्विक असल्यामुळे. घटावच्छिन्न चैतन्याला नाव कायच नाही, तमगुण आहे म्हणून. इस रीति से जागृत के पदार्थ और तीन का ज्ञान दोनों साथ ही उत्पन्न हुए हैं और साथ ही नष्ट हुए हैं, यह वेद का गूढ़ सिद्धांत है. या रीतीनं वृत्तीची उत्पत्ती नाश होते, घटाची उत्पत्ती नाश होते, पण अधिष्ठान चैतन्याची मात्र उत्पत्ती नाश होत नाही. हे वेदांताचा सिद्धांत गूढ आहे, म्हणजे कळायला कठीण आहे. याते जागृत के पदार्थ दूसरी जागृत में रहे हैं, यह कहना संभव नहीं. जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात हे म्हणणं बरोबर नाही. मला आता बाहेर जावं लागेल संन्यासला. कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर थोडं काम केलं का असं होते, दगड उचलले की जावं लागेल. कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हो हो, खूप चिंतन. मी पुन्हा सांगतो आलो ग्रंथ नसताना.